पंकजा मुंडेंवर सुरेश धसांवर जोरदार निशाणा साधलेला त्यांनी पक्षश्रेष्ठींनी धसांना समज द्यावी असं त्यांनी सकाळला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीमध्ये म्हटलेलं आहे। सर्वत्र कॅमेरे घेऊन फिरणाऱ्या सुरेश धसांनी धनंजय मुंडेंची भेट गुपचूप का घेतली असा सवाल देखील मंत्री पंकजा मुंडेंनी उपस्थित केलेला आहे। बघा, सकाळला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीमध्ये पंकजा मुंडेंनी नेमके काय आरोप केलेत ते आपण पाहूया। मंत्री पंकजा मुंडेंनी सकाळला एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिली आहे। यात त्यांनी काही सवाल उपस्थित केलेत। माझ्यावरती आरोप करणाऱ्या धसांना पक्षश्रेष्ठींनी समज द्यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे। सगळीकडे कॅमेरे घेऊन फिरणाऱ्या सुरेश धसांनी धनंजय मुंडेंची भेट गुपचूप का घेतली, तर धनंजय मुंडे पालकमंत्री असतानाही कराड काम करत होता, त्यावेळी धसांनी तक्रार का केली नाही? मी मंत्री झाल्यानंतरच सुरेश धसांना बीडमध्ये गुन्हेगारी वाढल्याचं का दिसू लागलं आणि फडणवीसांच्या कारवाईच्या आश्वासनानंतरही बीडचा विषय का पेटता ठेवला, असे ते काही सवाल आहेत। त्यांनी जे माझं नाव घेऊन चर्चा करतायत त्याच्याबद्दल माझ्या पक्षातील श्रेष्ठींशी म्हणजे सन्माननीय मुख्यमंत्री, सन्माननीय प्रदेशाध्यक्ष बावनकुळेजी आणि आमचे संघटनातला जे श्रेष्ठी आहेत त्यांच्याशी मी चर्चा केलेली आहे। ज्या विषयामध्ये कुठलाही संबंध नसताना माझ्या नावाचा उल्लेख करणं किंवा कुठल्याही टिप्पणी करणं वैयक्तिक पद्धतीने हे त्यांनी करणं अपेक्षित नाही आणि त्यांनी ते करू नये। पक्षाच्या भूमिकांना ठेच पोचू नये म्हणून मी गेले 4-5 महिने नागपूर अधिवेशनापासून ते आतापर्यंत गप्प बसले, पण मी आता पक्षश्रेष्ठींना विनंती केली आहे की त्यांना समज द्यावी। करणार राज्याचे मुख्यमंत्री प्रदेशाध्यक्ष यांच्याकडे करणार। पंकजा मुंडेंची सविस्तर मुलाखत आपल्याला 15 मार्च रोजी प्रसिद्ध होणाऱ्या सकाळ सरकारनामामध्ये वाचता येणार आहे। पुढच्या बातमीकडे, शिस्तबद्ध भाजपमध्ये राजकीय वॉर सुरू झाल्याची चर्चा आहे, कारण मंत्री पंकजा मुंडे आणि भाजपचे आमदार सुरेश धस यांच्यातील संघर्ष टोकाला पोहोचलाय। विधान भवनात पंकजा मुंडे आणि सुरेश धस समोरासमोर आले खरे, मात्र या दोघांनीही एकमेकांशी बोलणं सोडा एकमेकांकडे बघणंही टाळलंय। ही दृश्य साम टीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद झाली आहेत। बघा, पंकजा मुंडे आणि धस यांच्यातील संघर्ष किती टोकाला गेलाय त्याचं हे बोलकं दृश्य आहे। अगदी समोरासमोर दोघ जण आले, मात्र एकमेकांकडे त्यांनी पाहिलं देखील नाही। दुसरीकडे धस आणि पंकजामध्ये आणखी वादाची ठिणगी पडली आहे। मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार सुरेश धस आमने सामने आल्याचं पाहायला मिळतंय। विधानसभेच्या निवडणुकीत पंकजा मुंडेंचा उमेदवार हा शिट्टी चिन्हाचा वर उभा राहिला होता असा आरोप सुरेश धस यांनी केला आहे, तर लोकसभेत अनेकांनी माझं काम केलं नाही असा पलटवार मंत्री पंकजा मुंडेंनी केलाय। आम्ही भारतीय जनता पार्टी गांधर्व विवाहामध्ये आहेत का? भारतीय जनता पार्टीतच आहेत ना। विधानसभेला सुद्धा त्यांचं एकच सीट होतं, माझ्या सीटबद्दल ते म्हणत नव्हतं। माझ्या इथं त्यांचं शिट्टी हे चिन्ह होतं, शिट्टी हे चिन्ह होतं। पंकजाताईंचं आष्टी मतदारसंघात कमळ हे चिन्ह नव्हतं, त्यांचं चिन्ह शिट्टी होतं, त्याच्यामुळे ते तसं म्हणत असतं। प्रचार करताना हा आरोप करायचा होता जाहीर सभेमध्ये, त्यांनी प्रचार करताना तर माझ्याशिवाय कुठल्या नेत्याचं नाव देखील घेतलं नाही या राज्यात, आणि त्यामुळे निवडणूक निकाल लागल्या त्यांनी हा आरोप करणं हे पूर्णतः निवडून आलाय जो व्यक्ती 75,000 मतांनी निवडून आलाय त्याचं मी काम नाही केलं तर ते शक्य होईल का? हे थोडी आपण आत्मपरीक्षण करा। उलट मला लोकसभेला जेवढी लीड मागच्या वेळी होती त्याच्यापेक्षा अर्ध्यापेक्षाही ती कमी झालेली आहे। मग त्यांनी माझं काम केलं नाही असं तर मी कधी जाहीर वाच्यता केली नाही। पुढची बातमी खोक्या भोसलेची। सोशल मीडियावर मास दाखवणारा, लोकांना धमक्या देणाऱ्या खोक्याचा अटकेतला पहिला फोटो समोर आलाय। माध्यमांना कॅमेरासमोर मुलाखत देत फिरणारा खोक्या फरार झाला होता, मात्र खोक्या पाप धुवायला प्रयागराजमध्ये गेला आणि अडकला। गळ्यात सोन्याची चैन, बोटात अंगठ्या, हातात सोन्याचा कडा अशा अवतारात खोक्याचे रील्स समोर आले होते। नोटांची बंडलं ठेवताना उधळताना तो दिसला होता, मात्र खोक्याला पोलिसी खाक्या दाखवताच खोक्याचा माज आता पोलिसांनी उतरवलाय। सतीश भोसले बसनं प्रवास करत प्रयागराजला पोहोचला होता। प्रयागराजवरून विमानानं पळून जाण्याच्या तयारीत होता। बीड पोलीस आणि प्रयागराजच्या पोलीस अधीक्षकांच्या मदतीनं
विमानतळावरून त्याला अटक झाली. सतीश भोसले वापरत असलेला मोबाईल नंबर पोलिसांना मिळाला होता. पोलिसांनी त्यावरूनच लोकेशन ट्रेस केलं आणि खोक्या अडकला. गुन्हा दाखल झाल्यापासून तो आरोपी फरार होता. त्याच्या मागे आमची टीम लागली होती. लोकल क्राईम ब्रांच आणि शिरूर पोलीस स्टेशनची टीम होती. मी पण त्याच्या बाबतीत दररोज सुपरवाईज करत होता आणि शेवटी मला त्याची लोकेशन प्रयागराजमध्ये भेटली. त्याच्यानंतर तिथे लोकल पोलीसची कोऑर्डिनेशन करून UP पोलिसनी चांगली आम्हाला सहकार्य केला आणि त्याला आम्ही अटक केलं. त्याला तिकडून इथे आणण्यासाठी ट्रान्झिट रिमांडची प्रोसिजर असते. ट्रान्झिट रिमांड तिकडचे लोकल कोर्टकडून ट्रान्झिट रिमांड घेतल्यानंतर आम्ही त्याला उद्या किंवा परवा इथे आणू. बीडच्या पोलीस अधीक्षकांनी दिलेली माहिती आपण पाहिली. दरम्यान खोक्या हा भाजपचे आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता आहे आणि त्यामुळे खोक्याच्या अटकेनंतर सुरेश धस काय म्हणाले ते आपण पाहूया. मी कोणत्या पोलिसला कधी फोन लावत नाही. त्याला अटक करा म्हणलं तर मी स्पष्टपणे माझ्या मुलाखतीत म्हणलं ना, त्यांनी जे चूक केली असेल त्याच्यावर कारवाई करा. तर त्याच्यावर ते कारवाई झालेली आहे. आता तो आत्ता अटक झालेली आहे, त्याच्यावरती पोलीस जे काही कलम लागलेले आहेत त्या कलमाप्रमाणे कारवाई करेल. खोके भेटले की खोक्यामागचे बोके कोण आहेत ते पण शोधावेत आणि इकडे जे बाकाचा आकाश शोधला तसा खोक्याचा बोक्या शोधावा म्हणजे आनंद होईल. बीडचा खोक्या उर्फ सतीश भोसलेचा पाय आणखी खोलात गेलाय. शिरूर कासार पोलीस ठाण्यात सतीश भोसले विरोधात 3रा गुन्हा दाखल झालाय. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्याच्या विरोधात NDPS कायद्याअंतर्गत कलम 20 नुसार गुन्हा दाखल झालाय. 8 मार्च रोजी सतीश भोसलेच्या घरी वन विभाग आणि पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात गांजा सापडला होता. या प्रकरणी हा गुन्हा दाखल झालाय. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आता कारवाई करायला सुरुवात केलेली आहे. सतीश भोसलेच्या घरात गांजा सापडला होता, त्यावरून आणखीन एक गुन्हा भोसलेच्या विरोधात दाखल झालेला आहे. भोसलेनंतर पुढची बातमी आता आंधळेची. नाशिकमधून ही मोठी बातमी आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भात आरोपी कृष्णा आंधळेला नाशिकमध्ये बघितल्याचा दावा काही स्थानिकांनी केलाय. साम टीव्हीशी बोलताना त्यांनी हा दावा केलाय. गंगापूर रोड परिसरातील सहदेव नगरच्या दत्त मंदिर परिसरात कृष्णा आंधळे उभा असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. कृष्णा आंधळेनं तोंडाला मास्क आणि कपाळाला टिळा लावला होता असं वर्णन देखील स्थानिकांनं केलेलं आहे. मास्क खाली आल्यानंतर आम्हाला लगेच कळालं की तो कृष्णा आंधळे असं स्पष्टीकरण स्थानिकांनी दिलंय. नागरिकांनी हटकल्यानंतर मात्र तो बाईकवरून पळून गेला असं स्थानिकांचं म्हणणं आहे. परिसरातील CCTV फुटेजची आता तपासणी पोलीस करतायत. हे CCTV साम टीव्हीच्या हाती लागले. निदर्शनात ब्लॅक गाडी मी सांगितलेली होती. ब्लॅक गाडी आहे ती ब्लॅक टी-शर्ट आणि व्हाईट शर्ट. त्या हिशोबाने तो 100% जो काही आरोपी 3 महिन्यापासून फरार आहे तोच कृष्णा आंधळे. मग कसं त्यांनी मास्क घातला होता, तो मास्क जेव्हा काढला त्यांनी त्यामुळे फ्रॅक्शन ऑफ सेकंड त्याला लगेच ओळखलं हा कृष्णा आंधळे. प्रत्यक्षदर्शी जे साक्षीदार आहेत त्यांच्या सांगण्याप्रमाणे आपण सुयोजित गार्डन या ठिकाणी फुटेज घेत आहोत आणि त्या पद्धतीने पुढे ते फुटेज सर्क्युलेट व्हायरल करून अशा वर्णनाची इसम किंवा गाडी मिळून आल्यास आम्ही त्यांना डिटेन करण्याचा प्रयत्न करतो आणि आमचे पथकही ऑलरेडी या अगोदर तयार रवाना झालेले आहेत. त्या पद्धतीने गाडी टर्नवरती गेल्यानंतर कुठेतरी स्लो होते, त्या ठिकाणाहून CCTV फुटेज मिळून त्या वर्णनाचा किंवा तसा कृष्णा आंधळे वगैरे मिळून येतो का त्या पद्धतीने आम्ही पुढे शोध घेतो. बातमी बीडमधून. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज केज कोर्टात सुनावणी झाली. सुरक्षेच्या कारणास्तव आरोपींना सुनावणीसाठी हजर करण्यात आलं नव्हतं. VC द्वारे आरोपींची ओळख परेड झाली. यावेळी आरोपींच्या वकिलांनी आरोपींचं जबाब मिळालं नसल्याचा युक्तिवाद केला. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे देखील आज सुनावणीसाठी हजर नव्हते. सरकारी वकील ॲडव्होकेट कोल्हेंनी यावेळी सरकारी पक्षाची बाजू मांडली. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 26 मार्चला होणार आहे. कराडचे वकील म्हणाले, आरोपपत्रात उल्लेख असलेले पुरावे आम्हाला मिळालेले नाही. सरकारी वकील म्हणाले, पुढच्या तारखेला आरोपीच्या वकिलांना पुरावे देणार. कोर्ट म्हणालं, चार्जशीट मिळाली का? वकील दिले आहेत का? आरोपीचं उत्तर होतं, होय. कोर्ट म्हणालं, तपासावर आक्षेप आहे का? फिर्यादी शिवराज देशमुखांना विचारणा करण्यात आली. त्यावर देशमुख म्हणाले, तपासावर कोणताही आक्षेप नाही. कोर्टामध्ये या कामाचं दोषारोपपत्र दाखल झालेलं आहे. त्या दोषारोपपत्रातले बरेचसे कागद आहेत जे आरोपींना मिळणं गरजेचं आहे, ते अजून मिळालेले नाहीत.
आणि त्याची आम्ही मागणी केलेली आहे. ते पुढच्या तारखेपर्यंत मिळून जाते. कुठे मागणी केली तुम्ही कोणते तर ते सगळे कागदपत्रांवरती स्पेसिफिक अर्ज दिला आहे. पुढच्या तारखेला आपल्याला समजून जाईल. आज आरोपींना VC द्वारे हजर केलं. आरोपीच्या वकिलांनी काही कागदपत्राची मागणी केलेली आहे. त्या अर्जावर माझं म्हणणं देण्यासाठी मी वेळ मागितलेला आहे. पुढील सुनावणी 26/3 होईल. ते आहेत ना काही कागदपत्र कोर्टामध्ये आहेत, ते बंद पाकिटात आहेत. ते कायद्याने त्यांना मिळणार असतील ते मिळतील. बाकीचे काही कागदपत्र नसतील त्या दृष्टीने मी वेळ मागितला आहे. पुढे 26/3 माझं म्हणणं देईल मी. त्याच्यावर कोर्ट ऑर्डर करेल, त्याप्रमाणे पूर्तता होईल. दरम्यान सरपंच देशमुखांची पत्नी अश्विनी देशमुख यांच्या जबाबातून धक्कादायक माहिती समोर आली. वाल्मिक कराड आणि त्यांचे लोक मला मारून टाकतील, संतोष देशमुख यांनी हत्येच्या आदल्या दिवशी पत्नीला असं सांगितलं होतं. अशी धक्कादायक माहिती अश्विनी देशमुख यांच्या जबाबात समोर आली आहे. 8 डिसेंबर रोजी संतोष देशमुख आणि पत्नी अश्विनी देशमुख यांच्यामध्ये या संदर्भात चर्चा देखील झाली होती. तुला आमच्या आणि कंपनीच्या मध्ये पडायची गरज नव्हती. तुला लय जड जाईल. तुला वाल्मिक अण्णा आणि आम्ही जिवंत सोडणार नाही, असं विष्णू चाटे म्हणाला. तुम्ही कोणाचं वाईट केलं नाही, त्यामुळे तुमचं कोणी वाईट करणार नाही, असं संतोष देशमुखची पत्नी म्हणाली. उगाच काळजी करू नका, तुम्ही पोलीस स्टेशनला तक्रार द्या, असं देखील अश्विनी देशमुखांनी पतीला सांगितलं. तुला माहीत नाही तो वाल्मिक कराड हा गुंड आहे, असं संतोष देशमुख बोलले. त्याची राजकीय नेत्यांसोबत उठबस आहे. तो आणि त्यांचे लोक मला मारून टाकतील, असं संतोष देशमुख आपल्या पत्नीला म्हणाले. पुढची बातमी आता लातूर जिल्ह्यातून. राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. राज्यातील अनेक शहरांमध्ये गुंडाराज पाहायला मिळतोय. लातूरमधील अंबेजोगाई रोडवर एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. एका हॉटेलमध्ये दारू पिताना तरुणांची वाचापाची झाली आणि त्यानंतर एकाला मारहाण करण्यात आली. रस्त्यावर ओढत आणून दगडानं, लोखंडी रॉडनं मारहाण करण्यात आली. यात हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. सोलापुरातील रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणात आता लातूर पोलिसांनी 7 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या आरोपींची धिंडही काढली. लातूरच्या पहिल्या जे मला व्हिडिओज यायला लागले होते त्याच्यात अनेक म्हणजे असंख्य लोकांनी मला तोच व्हिडिओ पाठवला. याच्यावरनं लोकांचा विश्वास जो आहे तो किती मोठ्या प्रमाणावर वाढतोय ते बघून, आणि तो जो व्हिडिओ होता तो इतका भयान होता की रस्त्यात त्याला फरफटत आणि ज्या पद्धतीने मारलं ते मला असं वाटतं या टोळ्या सगळीकडे ज्या कार्यरत आहेत, आता सगळीकडे पोलिसांना जागा करण्याची गरज आहे. प्रत्येक ठिकाणी कारवाईची जी अपेक्षा आपण ठेवतो ती आता पोलिसांनी करावी. लातूर नंतर आता आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गुंडाराजकडे वळूया. कणकवलीत शेख अशरफ नावाच्या एका तरुणाला बेदम मारहाण झालेली आहे. भाजपचे मंत्री नितेश राणेंच्या कार्यकर्त्यांनी जय श्रीराम बोल असं म्हणत मारहाण केल्याचा आरोप होतोय. काही दिवसांपूर्वी ही मारहाण करण्यात आली होती, मात्र अद्याप कुणावर देखील कारवाई झाली नाही. आता राणे समर्थकाची गुंडगिरी पहा. आता या राणे समर्थकांवर काय कारवाई होणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. द्यायला गेलेल्या आसिफला धमकवण्यासाठी पोलीस स्टेशनला नितेश राणे गेलेले. त्यामुळे धर्मनिरपेक्ष भारतामध्ये, समानतेच्या एकात्मतेच्या भारतामध्ये, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान असताना, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराजांचा महाराष्ट्र असताना या महाराष्ट्रात धर्माची दादागिरी वाढलेली आणि ती नितेश राणेच्या रूपाने दिसायला लागलेली आहे. याचा ऑल इंडिया प्रांतर्शना निषेध करत असून पुढच्या बातमीकडे. भाजपचे मंत्री नितेश राणेंना आता उपमुख्यमंत्री अजित पवारांनीच कानपिचक्या दिल्यात. वक्तव्य करताना जरा भान ठेवलं पाहिजे असं दादांनी म्हटलंय. तर संजय राऊतांनीही राणेंचा समाचार घेतला. इतिहास बदलण्याची प्रक्रिया गंभीर आणि घातक असल्याचं त्यांनी म्हटलंय. शिवरायांच्या सैन्यात कुणीही मुसलमान नव्हतं असा दावा देखील नितेश राणेंनी केलाय. त्यातले काही कार्टे आहेत सांगण्याचं की नाही शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुसलमान होते. कोण मुसलमान नव्हते तिकडे. उगाच टेपर ऑर्डर चालवता. स्वराज्याची लढाई ही इस्लामच्या विरोधातच होती. हिंदू विरुद्ध मुसलमान होती आणि त्या लढाईमध्ये आमच्या राजांनी हिंदू धर्माला इस्लामच्या समोर झुकायला दिलं नाही. हाच आमच्या सगळ्यांचा ज्वलंत इतिहास आहे की मी दोन्ही बाजूच्या सन्माननीय सदा अडचणीत येणार नाही ह्याबद्दलची काळजी घेतली पाहिजे. म्हणजे ज्यांना देशाच्या बद्दल एक प्रेम आहे असा मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणावर आपल्या भारतात आहे, आपल्या महाराष्ट्रात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी
त्यांच्याबरोबर जे काही लोक होते त्याच्यामध्ये मुस्लिम लोक देखील होते. दारुगोळा कोण सांभाळत होता त्यांचा, कितीतरी उदाहरणं आपल्याला देता येतील. आणि त्याच्यामुळं त्यांनी का असं वक्तव्य केलं, त्यांच्या वक्तव्यामागचा काय हेतू होता ते मला माहिती नाही. शिवाजी महाराजांचे अंगरक्षक कोण होते? मी नावं घेत नाही. या बखरी चाळाव्यात वाचता येत असेल तर कोणी समजून घ्यावा इतिहास आणि मग इतिहासावर बोला. इतिहास बदलण्याची ही जी काय प्रक्रिया सुरू आहे ही अत्यंत गंभीर आणि घातक आहे. प्रधानमंत्री मोदी यांना मी पत्र लिहिणार आहे आता की या लोकांना आवरा, नाहीतर तुमच्यावरती दुसरा फाळणीचा ठपका येईल मोदींवरती. पुढची बातमी आता कोल्हापूरमधून. इतिहास संशोधक इंद्रजित सावंत धमकी प्रकरणात आणि छत्रपती शिवरायांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी प्रशांत कोरटकरला दिलासा मिळाला. 17 मार्चपर्यंत कोरटकरला अटकेपासून दिलासा मिळाला. प्रशांत कोरटकर यानं दिलेल्या धमकी प्रकरणी कोल्हापूर न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी प्रशांत कोरटकरला कोल्हापूर सत्र न्यायालयानं दिलासा दिला. प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची आवश्यकता नसल्याचं देखील कोर्टाचं म्हणणं आहे. पोलिसांनी केलेली विनंती कोर्टानं फेटाळली. आता या प्रकरणी 17 मार्चपासून दररोज सुनावणी होणार आहे. पूर्वी जी तरतूद होती आरोपीला हजर ठेवण्याविषयी, ती तरतूद आता काढून टाकलेली आहे. ती तशी तरतूद नसल्यामुळे कोर्टाने तो आपला अर्ज जो होता तो नामंजूर केलेला आहे आणि या जामीन अर्जाची अंतिम सुनावणी 17 तारखेला ठेवलेली आहे. 17 तारखेला या जामीन अर्जावर सुनावणी होईल आणि मग कोर्ट आपला जो अंतिम निर्णय असेल तो देईल. परंतु विधानसभेकडे लाडक्या बहिणींवरून विरोधकांनी आज सरकारला चांगलंच घेरलं. लाडक्या बहिणींना 2100 रुपये या अधिवेशनात देणार की नाही, पॉइंटेड उत्तर द्या असा प्रश्न रोहित पवार आणि वरुण सरदेसाईंनी केला. तर मुख्यमंत्री याबाबत योग्य वेळी निर्णय घेतील अशी माहिती मंत्री अदिती तटकरेंनी दिली. इलेक्शनच्या काळामध्ये तुम्ही शब्द दिला होता, तुम्ही विविध ठिकाणी बोलला होता की 1500 रुपयाचा आम्ही 2100 रुपये हे आमच्या माता भगिनींना तिथं तुम्ही या योजनेच्या माध्यमातून आहे ना पॉइंटेड उत्तर आम्हाला असावं. तुम्ही ते 2100 रुपये या अधिवेशनामध्ये करणार आहात का करणार नाही? निवडणुकीच्या नंतर जेव्हा सगळे निकष लावण्यात आले, घरात गाडी असेल, दुसरी योजना मिळत असेल, त्यामुळे एक्झॅक्ट आकडा किती आहे, किती लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आलं, ज्यांना आधी योजनेचा लाभ मिळत होता आता मिळत नाहीये. सरकारने सांगितल्याप्रमाणे महायुतीच्या वचननामात असल्याप्रमाणे मंत्री महोदयांनी कृपया आम्हाला सांगावं की लाडक्या बहीण योजनेचे 2100 रुपये आपण देणार की नाही, येस ऑर नो. 2100च्या संदर्भातला योग्य तो निर्णय आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री योग्य वेळी घेतील. लाडक्या बहिणींची फसवणूक होणार नाही ही दक्षता निश्चितपणाने महायुतीचं सरकार घेईल. पुढची बातमी आता शक्तीपीठ महामार्गाची. या महामार्गाविरोधातील आंदोलन स्थगित करण्यात आलेलं आहे. मात्र आता शेतकऱ्यांनी मिळून काही गोष्टी ठरवल्या. आता जिल्हाव्यापी मेळावे घेण्यात येणार आहेत. 8 एप्रिलला मराठवाडा विभागीय मेळावा घेण्यात येईल. शक्तीपीठ महामार्गाविरोधात 12 जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक झाले. कोल्हापूर, सांगली, साताऱ्यातील शेतकऱ्यांनी आझाद मैदानात आंदोलन सुरू केलं होतं. 12 जिल्ह्यातील या शेतकऱ्यांनी आता सत्ताधारी मंत्र्यांना जिल्हाबंदीचा इशारा दिला. शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यावर आम्ही ठाम आहोत, आमची लढाई आम्ही लढणार अशी भूमिका आंदोलकांनी घेतली. आपले शेतकऱ्यांचे नेते स्वाभिमानी हे अनेक मोठे नेते शेतकऱ्यांचा, शेतमजुरांच्या पोटा पाण्याचा प्रश्न आहे. त्यांच्या ड्रीमसाठी लाखो शेतकऱ्यांचं स्वप्न, त्यांच्या मुलाबाळांचं स्वप्न चक्काचूर या महामार्गाच्या माध्यमातून होणार आहे. आणि ज्यांचं आयुष्य राहिलंय, ज्या शेतकऱ्यांचं त्याच्यावर आयुष्य अवलंबून आहे, हे मुख्यमंत्री ते शेतकऱ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करायला निघाले. शक्तीपीठ महामार्गाला एकीकडनं तीव्र विरोध होतोय, दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी काय स्पष्टीकरण दिले आपण पाहूया. शक्तीपीठ महामार्ग केवळ अट्टहास नाही तर विकास आहे असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना उत्तर दिले. वर्धा जिल्हा, यवतमाळ जिल्हा, सांगली जिल्हा, प्रत्येक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी सह्यांचं निवेदन दिलेलं आहे की आम्हाला शक्तीपीठ महामार्ग करायचा आहे. शक्तीपीठ महामार्ग हा केवळ शक्तीपीठांना किंवा आपल्या आस्थेच्या केंद्रांना जोडणारा महामार्ग इथपर्यंत मर्यादित नाहीये. हा महामार्ग मराठवाड्याच्या 5 जिल्ह्यांचं जीवनमान बदलणारा महामार्ग आहे. आता वळूया आपण कृषी जगताकडे.
राज्यभरातल्या बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेणार आहोत ॲग्रोवन टॉप 10 मधून. फूलों का है कहना, एमी स्टार ही लेना. देशातील सोयाबीन उत्पादक यंदा विक्रमी पातळीवर पोहोचल्याचा अंदाज सरकारनं व्यक्त केला आहे. देशात मागील हंगामात 130 लाख टन सोयाबीन उत्पादन झाल्याचा अंदाज सरकारनं दिला होता. मात्र यंदा उत्पादन वाढून 151 लाख टनांवर उत्पादन पोहोचल्याचं सरकारनं म्हटलंय. बाजारात नव्या गव्हाची आवक सुरू झाली आहे, पण बाजारात नव्या मालाची सुरू झालेली आवक आणि सरकारची गहू विक्रीमुळे गव्हाच्या बाजारात काहीशी नरमाई झाली. बाजारात गव्हाला प्रति क्विंटल 2600 ते 2700 रुपये भाव मिळाला. पुढील 2 आठवड्यांमध्ये आवक वाढल्यानंतर दरात आणखी नरमाई येऊ शकते, कमी होऊ शकतो दर, असं अभ्यासकांनी म्हटलंय. केंद्र सरकारनं पिवळा वाटाण्याची मुक्त आयातीला आता 31 मे 2025 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. या काळात आणखी 4 ते 5 लाख टन पिवळा वाटाणा आयात होऊ शकतो असा अंदाज आहे. त्यामुळे बाजारात शेतकऱ्यांच्या हरभऱ्याची आवक आणि पिवळा वाटाणा आयात यामुळे दबाव वाढण्याची शक्यता आहे. सध्या मुगाची आवक काहीशी कमी झाली आहे, मात्र देशात मुगाचं उत्पादन आणि आयात वाढली आहे. त्याचा दबाव दरावर दिसून येतोय. मुगाला उठाव असला तरी भाव पातळी मात्र आजही हमी भावापेक्षा कमीच दिसते. देशातील बाजारात सध्या मुगाला सरासरी प्रति क्विंटल 6,500 ते 7,500 रुपयांच्या दरम्यान दर मिळतो. बाजारात गवारीला चांगलाच उठाव आहे, त्यामुळे गवारीचे भाव देखील टिकून आहेत. बाजारात गवारीला 5,000 ते 6,000च्या दरम्यान सरासरी भाव मिळतोय. पुढील काही आठवडे गवारची आवक सरासरीच राहील आणि दर देखील टिकून राहील असं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. वाशिममध्ये यावर्षी रब्बी हंगामात तेल बियावर्गीय पिकांच्या लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल दिसून आलाय. गोभणी आणि नेतनचा परिसरात 500 एकरापेक्षा अधिक क्षेत्रावर करडईची लागवड झालेली आहे. 2020 पासून कृषी विद्यापीठातील तेलबिया केंद्राच्या सहकार्यानं करडईचं प्रात्यक्षिक दिल्यानं पिकाचा पेरा वाशिम जिल्ह्यात वाढलाय. बुलढाण्यात गावरान आंब्याला चांगलाच बहर आला आहे. त्यातून चांगलं उत्पादन मिळण्याची शक्यता वर्तवली जाते. आंब्याच्या तुलनेत आजही गावरान आंब्याला चांगली मागणी आहे. शेतीला पूरक व्यवसाय म्हणून बुलढाणा जिल्ह्यातील अनेक शेतकरी आता गावरान आंब्याचं उत्पन्न घेत आहेत. यंदा कोकणात आंबा फळगळीचं संकट असल्यानं शेतकरी अडचणीत आले आहेत. मार्च उजडला तरी देखील बाजार समितीत हापूस आंब्याची आवक अपेक्षित तेवढी नाही. या हंगामात कोकणातील आंबा केवळ 40%च येईल असा अंदाज व्यापाऱ्यांचा आहे. कर्नाटक हापूसची चव मात्र त्यामुळे चाखावी लागणार आहे. नाशिक जिल्ह्यातही स्ट्रॉबेरीची शेती आता वाढू लागली आहे. यंदा महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीला मोठी आर्थिक झळ बसली आहे. कमी कालावधीत अधिक नफा मिळत असल्यानं आता नाशिक जिल्ह्यातील शेतकरी देखील स्ट्रॉबेरीकडे वळू लागले. नांदेडमध्ये एका सुशिक्षित शेतकरी जोडप्यानं कलिंगडाचं 52 टन इतकं विक्रमी उत्पादन घेतले. अवघ्या 1.5 एकर क्षेत्रात या फळाची लागवड करण्यात आली. यावेळी त्यांना 6 लाखांचं उत्पन्न मिळालं. दरम्यान कलिंगडाची स्थानिक व्यापाऱ्यांना खरेदी केली. ते केरळमध्ये विक्रीसाठी निर्यात करण्यात आले. ॲग्रोवन टॉप 10 नंतर वळू आपण व्हायरल सत्य रिपोर्टकडे. तुम्ही रात्री प्रवास करत असाल तर तुम्हाला भूत दिसू शकतं हे आम्ही म्हणत नाही, असा दावा करणारा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. मात्र खरंच रात्री रस्त्यावर भूत फिरतंय का याची आम्ही पडताळणी केली. त्यावेळी काय सत्य समोर आलंय चला पाहूयात. साम टीव्हीचा हा खास रिपोर्ट. महाराष्ट्र के कुछ दोस्तों का बताया जा रहा है जो कि नाइट ड्राइव पे निकले हुए थे, लेकिन उन्होंने इस रोड के बारे में बहुत सुन रखा था कि यहाँ पे एक औरत घूमती है जो कि अक्सर रातों में ब्लैक मैजिक करती है, जिसके चलते उन्होंने एक वीडियो शूट करना शुरू कर दिया. और जैसे ही वो उस बताई हुई डेस्टिनेशन पे पहुंचे, उस बताई हुई जगह पे पहुंचे, तो वहाँ पे उन्होंने कुछ ऐसा देखा जो सच में बहुत भयानक था. वो औरत वहाँ पे सच में थी. हाच तो व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय. यामुळे वाहन चालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. हे भूत काळी जादू करत असल्याचा दावा करण्यात आलाय. घाटातील रस्त्यावर फिरतय भूत. ड्रायव्हरच्या कॅमेऱ्यात भूत कैद. व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय?
व्हायरल होत असलेला व्हिडिओ कारमधील व्यक्तीनं बनवल्याचं दिसतंय. त्यात रात्रीच्या अंधारात भूत सदृश्य एक लाल साडी घातलेली महिला दिसतीये. हा यवतमाळचा करळगाव घाट असल्याचा दावा करण्यात आलाय. या घाटात अनेकदा अपघात घडतात. अनेकांचे या घाटात जीव गेलेत. त्यामुळं अशा अपघातातील एखाद्या मृत व्यक्तीचाच हा भटकता आत्मा असावा अशी चर्चा सुरू आहे. हा विषय गंभीर आहे. त्यामुळे याची शहानिशा करण्यासाठी आमचे प्रतिनिधी संजय राठोड थेट करळगाव घाटात पोहोचले. सध्या सोशल मीडियावर एक यवतमाळच्या करळगाव घाटातील एक विचित्र व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामुळे सध्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. मी सध्या करळगाव घाटामध्ये आहे आणि आपण अधिक जाणून घेणार आहोत नेमका साम टीव्हीच्या या व्हायरल सत्य पडताळणीमध्ये काय सत्य येतं हे जाणून घेणार आहोत. व्हिडिओत भूत असल्याचा दावा करण्यात आलाय त्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी पोहोचले. मात्र दिवसा असं काही दिसलं नाही. गावातील काही व्यक्तींची त्यांनी भेट घेतली. त्यावेळी खरंच गावातील लोकांनी घाटात भूत पाहिलंय का हे जाणून घेतलं. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बऱ्याच लोकांनी पाहिल्या. त्याच्यानंतर त्यांनी शहानिशा करून ते पाहण्यात आल्यानंतर ते एक मनोरुग्ण एक महिला असल्याचं कळलं. पोलीस प्रशासनाने बहुतेक त्याची शहानिशा केली. ते असं निदर्शनात आढळून आलं की ती एक मनोरुग्ण महिला होती. त्या महिलेला तो मनोरुग्ण एक त्रास असल्यामुळं ती लाल कलरची साडी घालून फिरत आहे असं त्या व्हिडिओमध्ये आपण बघतो आहे. त्यामुळं आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया. व्हिडिओत दिसणारी महिला भूत नाही. व्हायरल व्हिडिओत दिसणारी महिला मनोरुग्ण आहे. मनोरुग्ण महिलेचा व्हिडिओ व्हायरल करून भूत असल्याचा दावा करण्यात आलाय. लोकांना घाबरवण्यासाठी कुणीतरी खोडसाळपणा केलाय. त्यामुळे यवतमाळच्या करळगाव घाटात रात्री भूत फिरत असल्याचा दावा आमच्या पडताळणीत असत्य ठरलाय. भूत वगैरे काही नाही. अशा प्रकारच्या अफवा पसरवणं अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यानुसार गुन्हा ठरतो. त्यामुळं असा खोडसाळपणा करू नका. संजय राठोड, साम टीव्ही न्यूज, यवतमाळ.